आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक नानासाहेब श्री देवरे सर आणि माझे सर्व उपस्थित सहकारी बंधू भगिनी, आपण आज आपल्या विद्यालयामध्ये शिवजयंती ही साजरा करीत आहोत. वेळ खूप झालेला आहे. तुमची जी मनस्थिती आहे आहोत किंवा सबंध जगामध्ये आजच्या दिवशी ही शिवजयंती साजरी केली जात आहे. तर या ठिकाणी महाराजांनी आपल्या समोर बरेचसे आदर्श ठेवलेले आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांनीही ते सगळे त्यांचे आदर्श, त्यांचे विचार हे आपल्या समोर मांडलेले आहेत. पण आपण ह्या ज्या थोर पुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी त्यांनी जे केलेलं काम आहे ते आपल्याला आठवणं हे गरजेचं आहे. या ठिकाणी त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी सांगितलं की शिवाजी महाराजांना जिजाऊंनी लहानपणीच वयाच्या त्यांच्या जे बालपण होतं त्या बालपणामध्ये त्यांनी वेगवेगळ्या थोर पुरुषांच्या त्यांनी गोष्टी त्यांना ऐकवल्या. त्यांचं महत्व जे होतं ते त्यांना पटवून दिलं आणि त्यांनी ते आत्मसात करून हे आपलं स्वराज्य या ठिकाणी महाराजांनी घडवलं. तर त्यांना जर ती शिकवण त्यावेळेस मिळाली नसती तर आज एवढं स्वराज्य आपल्या समोर उभं राहिलं नसतं किंवा आपण जे मराठी साम्राज्यासाठी महाराजांसोबत जे असंख्य वीर पुरुष होते त्यांनी आपला प्राणाचं त्या ठिकाणी बलिदान दिलं. तर त्याच्या मागे खूप मोठं त्यांचं भविष्याचा त्यांनी विचार केला. आपले ज्या ठिकाणी प्राण होते ते आहुती दिली. त्याचं जे महत्व आहे त्यांना ते वेळेवर पडलं. तसं तुम्हालाही विद्यार्थ्यांना आपल्या या बालपणापासूनच एक शिस्त, नंतर आपल्याला भविष्यामध्ये काय करायचंय महाराजांनी ठरवलं होतं की त्यांना स्वराज्याची काय करायची होती, स्थापना करायची होती आणि त्यांनी त्या दिशेने वाटचाल केली. स्वराज्याची जी स्थापना आहे ती कुठल्या किल्ल्यावरती केली होती त्यांनी?